मित्रांनो, जगातल्या प्रत्येकाला आपल्या आयुष्यात आनंदी राहायचे असते आणि ते आनंदी राहण्यासाठी खूप मेहनत करतात. एक चांगला जीवनसाथी मिळणे देखील आयुष्यात खूप महत्त्वाचे असते आणि लोक चांगल्या आयुष्याच्या जोडीदाराची मोठी स्वप्ने पाहतात. पण बंगळुरूशीच एक घटना 2007 मध्ये घडलेल्या या घटनेने लोकांना लग्न आणि प्रेमाबद्दल विचार करण्यास आणि समजून घेण्यास भाग पाडले होते. मित्रांनो, या घटनेमागील सत्य जाणून घेतल्यावर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल की कोणीतरी असे कसे करू शकते. तर ही संपूर्ण घटना वाचा. अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्या सोबत रहा आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि समाजात घडणाऱ्या अशा हृदयद्रावक घटनांबद्दल स्वतःला माहिती द्या, जेणेकरून तुम्हीही सतर्क व्हाल. या घटनेबद्दल आता तुम्हाला सांगतो. बेंगळुरूमध्ये राहणाऱ्या गिरीशचे लग्न शोभा शंकर नारायण नावाच्या मुलीसोबत निश्चित झाले होते आणि लग्नाआधीच दोघांनी लग्न केले होते. गिरीश हा 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर होता. एंगेजमेंट नंतर आनंदी आणि सुमारे 3 दिवसांनी गिरीश आणि त्याची भावी पत्नी शोभा शंकर नारायण एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातात. जेवणानंतर दोघेही आपापल्या घरी निघाले होते, पण घरी जाण्यापूर्वी दोघेही थांबले जवळच एक फ्लाइट लँडिंग पॉइंट. संध्याकाळची वेळ होती आणि त्या वेळी त्या दोघांना फ्लाइट लँडिंगच्या दृश्याचा आनंद घ्यायचा होता. ते फ्लाइट लँडिंगच्या ठिकाणी दृश्याचा आनंद घेत असताना अचानक मागून कोणीतरी त्यांच्या जवळ आले आणि त्याने गिरीशवर हल्ला केला. डोक्यात काहीतरी जड आहे आणि हल्ला इतका अचानक आणि जीवघेणा होता की गिरीशला काहीच समजले नाही आणि तो जमिनीवर पडला आणि शोभालाही काही समजले नाही आणि तिने जवळून मदतीसाठी आरडाओरडा केला. तिने लोकांचा शोध सुरू केला आणि नंतर त्याच्या मदतीने काही लोकांनी गिरीशला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेले, पण डॉक्टरांनी खूप प्रयत्न करूनही गिरीशची प्रकृती गंभीर होत चालली होती आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी गिरीशचा मृत्यू झाला आणि गिरीशचा मृत्यू उघडकीस आला. तेव्हा या घटनेने प्रत्येक श्रोत्याला विचार करायला भाग पाडले होते. पण हा खून कोणी केला आणि कोणत्या कारणासाठी केला, हा प्रश्न अजूनही होताच. बंगळुरूच्या एका नामवंत वकिलाची मुलगी, जिचे नाव शोभा शंकर नारायण आणि शोभा सुमारे 27 वर्षांची होती आणि ती एका सुशिक्षित कुटुंबातील होती. शोभा यांचे वडील खूप मोठे वकील होते. ते खूप प्रसिद्ध होते आणि शोभाचे वडील वकील होते, त्यामुळे शोभाला पण स्वतः वकील व्हायचे होते. तिची इच्छा होती आणि ती कायद्याचे शिक्षण पण घेत होती. हळूहळू वेळ निघून गेला आणि वर्षाच्या नोव्हेंबरमध्ये शोभाचे वडील शोभाचे नाते गिरीश नावाच्या मुलाशी पक्के झाले. गिरीश हा सॉफ्टवेअर इंजिनियर होता आणि तो खूप चांगल्या कुटुंबातून आला होता. तो एका मोठ्या कंपनीत चांगली नोकरीही करत होता. शोभा आणि गिरीशचे कुटुंब शेजारी होते. एकमेकांची आणि ही दोन्ही कुटुंबे एकमेकांना लहानपणापासून ओळखत होती आणि त्यांचे एकमेकांशी खूप चांगले संबंध होते, कारण शोभाचे वडील गिरीश आणि त्यांच्या कुटुंबाला चांगले ओळखत होते. त्यामुळे त्यांच्या मुलीचे लग्न चांगल्या कुटुंबात व्हावे अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांना असे वाटले की गिरीश हा एक चांगला माणूस आहे, चांगला मुलगा आणि हे नाते त्याच्या मुलीसाठी खूप चांगले असेल. यानंतर 30 नोव्हेंबरला गिरीश आणि शोभा यांची एंगेजमेंट झाली आणि त्यांचे लग्न एप्रिलमध्ये होणार होते, कारण आता गिरीश आणि शोभा यांची एंगेजमेंट झाली होती. त्यानंतर 3 दिवसांची एंगेजमेंट झाली. शोभा गिरीशला सांगते की आपण दोघांनी बाहेर कुठेतरी जेवायला जायला हवे. गिरीश सुद्धा खूप खुश होता, कारण त्याच्या भावी बायकोने त्याला जेवायला जायला सांगितले होते. गिरीशला वाटले की या बहाण्याने त्यांना एकत्र वेळ घालवायची संधी मिळेल आणि ते सुद्धा एकमेकांशी बोला आणि एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घ्या, म्हणून गिरीश शोभाला जेवणासाठी हो म्हणतो आणि नंतर दोघेही संध्याकाळी भेटण्याचे वचन देतात. गिरीश प्रथम शोभाला त्याच्या ऑफिसमध्ये घेऊन जातो. ऑफिसमध्ये तो तिची ओळख करून देतो. दोघेही खूप आनंदात होते आणि लग्नाच्या चर्चा करत एकत्र फिरत होते
मग काही वेळाने ते एअरपोर्ट जवळच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले आणि रात्री जेवल्यानंतर रात्री 9:30च्या सुमारास दोघेही ते घरी जाण्यासाठी निघाले होते. पण तेवढ्यात त्यांना त्या रेस्टॉरंट जवळ एक फ्लाइट लँडिंग व्ह्यू पॉइंट दिसला. आता रात्रीचे जेवण करून ते घरी परतत होते, पण अचानक शोभा म्हणाली की त्यांनी थोडा वेळ थांबून व्ह्यू पॉइंटचा आनंद घ्यावा कारण त्यांना ते दिसले. जवळच फ्लाइट उडत आहे. आणि शोभाच्या सांगण्यावरून गिरीश तिथे थांबला आणि त्याची गाडी बाजूला उभी केली. आता दोघेही व्ह्यू पॉइंटवर एका रिकाम्या जागी बाजूला उभे राहिले, कारण आता रात्रीची वेळ होती आणि दोघे जिथे उभे होते तिथे जास्त प्रकाश नव्हता. पण काही वेळाने अचानक गिरीशच्या उजव्या बाजूला त्याच्या डोक्यावर जड वस्तूने कोणीतरी हल्ला केला आणि गिरीशला एवढी दुखापत झाली की गिरीशला काहीच समजू शकले नाही आणि तो तिथेच खाली पडला आणि बेशुद्ध झाला. शोभालाही काही समजले नाही. शोभाने मागे वळून पाहिलं. बाईकवर आलेले हल्लेखोर तिथून पळून गेले होते आणि हे सर्व इतक्या वेगाने घडले की कोणालाच काही समजले नाही. शोभा रडत आणि ओरडू लागली. गिरीश जमिनीवर पडलेला होता आणि त्याला मदत हवी होती आणि मग शोभाने एका कार चालकाला विचारले, तिला मदत करा. मग तो ताबडतोब गाडीतून बाहेर पडतो आणि गिरीशची अवस्था पाहून तो ताबडतोब त्याच्या मदतीला येतो. यानंतर शोभा आणि तो ड्रायव्हर मिळून गिरीशला गाडीत बसवतो आणि वेगाने गाडी चालवल्यानंतर गिरीशला ॲडमिट केले जाते. शोभाने तिच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच त्यांचे दोन्ही कुटुंबीय ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोहोचले, परंतु संपूर्ण रात्र उलटून गेल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी गिरीशला मृत घोषित केले. म्हणजे आता गिरीशचा मृत्यू झाला होता. आणि ही घटना संपूर्ण कुटुंबासाठी आणि नातेवाईकांना मोठा धक्का देणारी होती, कारण ज्या मुलाची 3 दिवसांपूर्वीच लग्न झाली होती आणि एकीकडे संपूर्ण कुटुंब आनंदोत्सव साजरा करत असताना दुसरीकडे या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले होते. शोभा सुद्धा रडत होती आणि पूर्ण दुःखी होती. दुसरीकडे या घटनेनंतर गिरीशच्या वडिलांनी पोलिसांना फोन केला. त्यांनी स्टेशनवर जाऊन घटनेची तक्रार नोंदवली. त्यांनी घटनेची सर्व माहिती पोलिसांना दिली. त्या ठिकाणी त्यांची भावी सून आणि त्यांचा मुलगा कसा उभा होता आणि अचानक कोणीतरी त्यांच्यावर हल्ला केला. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. कारण या खुनाची एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शोभा होती. त्यामुळे पोलिसांनी प्रथम जबाब नोंदवला. शोभाने पोलिसांना सांगितले की तिने गिरीशला जेवायला सांगितले होते. त्यानंतर दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले आणि त्यानंतर तेथून परतत असताना ते फ्लाइट लँडिंगच्या ठिकाणी थांबले आणि तिथे अचानक कोणीतरी मागून गिरीशवर हल्ला केला. पण शोभा हल्लेखोर कोण आहे ते समजू शकले नाही, कारण शोभा धक्काबुक्कीत होती आणि सतत रडत होती. आता पोलिसांनी त्यांची पद्धत वापरली. मग ही घटना जिथे घडली त्या ठिकाणी पोलीस जातात आणि पोलीस या प्रकरणाचा वेगवेगळ्या पद्धतीने तपास करू लागतात. या तपासात वेळ वाया जातो, पण पोलिसांना काहीच सुगावा लागत नाही. त्यात यश मिळत नव्हते आणि आता पोलिसांवरही दबाव निर्माण होत होता. खूप तपास करूनही कुठूनही पुरावा मिळाल्याने पोलिसांनी धाडसत्र सुरू केले. या प्रकरणाचा नव्या पद्धतीने तपास सुरू केले. खरे तर शोभा आणि गिरीश यांची जेव्हा एंगेजमेंट झाली तेव्हा त्या एंगेजमेंटचे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे की नाही हे पोलीस शोधून काढतात, कारण कुठलेही मोठे फंक्शन किंवा कार्यक्रम असेल तेव्हा त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाते. पोलीस आता गिरीश आणि शोभाच्या व्यस्ततेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहू लागले. कदाचित काही पुरावे सापडतील किंवा काहीतरी दिसले असेल ज्यामुळे हे प्रकरण उकलण्यास मदत होईल, कारण अनेक लोक अशा कार्यक्रमांना येतात आणि नंतर अनेक वरिष्ठ अधिकारी शोभाचे व्हिडिओ पाहतात आणि गिरीशची लगबग एका पाहुण्याचा चेहरा नजरेस पडतो. पण कोणत्याही पाहुण्याला पाहिल्यानंतर पोलिसांना त्या व्हिडिओमध्ये असे काही सापडले नाही की ज्यामुळे त्यांना गिरीशच्या हत्येचा काही सुगावा मिळू शकेल. पण प्रत्येक पाहुणे आणि प्रत्येक नातेवाईक लक्षात आल्यावर अचानक काही अधिकाऱ्यांची नजर शोभाच्या चेहऱ्यावर पडलो आणि पोलिसांना ते खूप विचित्र वाटले, कारण लग्न झालेल्या मुलीच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता आणि ती सतत गिरीशपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होती. तणाव आणि रागही दिसत होता.
जरी साधारणपणे जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलीची सगाई झाली त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि चमक आहे. पण गिरीश आणि शोभा यांच्या एंगेजमेंटमध्ये तसं काहीच दिसत नव्हतं आणि पोलिसांना हे बघून खूप विचित्र वाटलं आणि आता पोलिसांना शंका आली होती की कदाचित शोभा या दोघांची मग्न असेल. या गुंतवणुकीवर आनंद झाला नाही हा फक्त पोलिसांचा अंदाज होता, पण वस्तुस्थिती काय आहे पोलिसांना अजूनही कळले नाही. मग पोलिसांना वाटले की कदाचित यामागे आणखी काही कारण असावे. मात्र त्यांच्या संशयावरून पोलिसांनी शोभाचा फोन आपल्या ताब्यात घेतला आणि त्यानंतर पोलिसांनी शोभाचे कॉल डिटेल्स तपासले आणि शोभाच्या कॉल डिटेल्सवरून पोलिसांना कळले की ही घटना घडल्यापासून शोभाचे एका नंबरवर सतत बोलणे सुरू होते. जेव्हा पोलिसांनी तो नंबर ट्रेस केला आणि कळले की तो नंबर अरुण वर्मा नावाच्या मुलाचा आहे आणि अरुण वर्मा हा शोभा त्याच कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेत होता आणि तो शोभाला डेट करत होता. एक 9 वर्षांचा अरुण वर्मा हा 2 वर्षांचा कनिष्ठ आहे आणि शोभाशी सतत फोनवर बोलतो आणि जेव्हा पोलिसांना घटनेच्या दिवशी अरुण वर्माचे लोकेशन कुठे होते ते शोधून काढले तेव्हा कळते की अरुणचे लोकेशन घटनास्थळाजवळ होते, कारण शोभाचे लोकेशन तेच होते आणि ती गिरीश सोबत होती. पण अरुण वर्माचे लोकेशन देखील होते. ही वस्तुस्थिती तीच जागा पोलिसांना संशयास्पद वाटली. त्यानंतर पोलिसांनी अरुण वर्माला चौकशीसाठी बोलावले. पोलिसांनी अरुणला विचारणा केली. त्या दिवशी तो या शहरात नव्हता असे त्याने पोलिसांना सांगितले. त्याची अनेक कोनातून चौकशी करण्यात आली. अरुणच्या मोबाईलचे लोकेशन पुरेसे नसल्याने अरुण नकार देत राहिला. त्यामुळे पोलिसांना हे प्रकरण न्यायालयात सिद्ध करता यावे यासाठी आणखी काही पुरावे हवे होते आणि आता पोलीस चाणाक्षपणे काम करत आहेत. त्यावेळी पोलिसांनी अरुण वर्माला सोडून दिले, पण त्याच वेळी आता पोलिसांनी शोभा आणि अरुणचा नंबर पाळत ठेवला आणि अरुण वर्मा पोलीस कोठडीतून बाहेर आल्यावर सर्वात आधी तो शोभाला कॉल करतो आणि शोभाने त्याला विचारते की तू पोलिसांना काही सांगितले आहे की नाही. तेव्हा अरुण म्हणतो की मी नाही केले. त्यांना काहीही सांगा, उलट मी पोलिसांना चुकीच्या बाजूने वळवले. मी त्या दिवशी पोलिसांना सांगितले की मी या शहरात नाही होतो आणि कदाचित त्यांचा विश्वास असेल म्हणून त्यांनी मला सोडले आणि मला वाटत नाही की त्यांच्याकडे काही आहे. आता माझ्यावर संशय आला, पण पोलीसही हे सर्व ऐकता आहेत हे त्यांना माहीत नव्हते. आता पोलिसांना ही माहिती आहे. एक कॉल रेकॉर्डिंग होते आणि या हत्येचे संपूर्ण चित्र आता पोलिसांसमोर स्पष्ट झाले होते. पोलीस थेट शोभाच्या घरी पोहोचले. शोभाला अटक करणे खूप कठीण असले तरी शोभाचे वडील खूप मोठे वकील होते. पण शोभाला चौकशीसाठी नेण्यात आले. तिला बोलावून सर्व पुरावे तिच्या समोर ठेवले जातात. दरम्यान जे काही संभाषण झाले अरुण वर्मा आणि शोभाचे कॉल रेकॉर्डिंग ही शोभाला वाजवले जाते. त्या दिवशी ही घटनास्थळी अरुण वर्माचे लोकेशन होते असे तिला सांगितले जाते. त्यानंतर अरुण वर्मालाही अटक करण्यात आली. अखेर 19 वर्षीय अरुण वर्मा तुटला. सर्व पुरावे समोर आल्यानंतर आणि त्यानंतर अरुणने या घटनेबाबत सांगितलेली कहाणी ऐकून सर्वजण थक्क झाले. अरुणने सांगितले की शोभा आणि अरुण यांचे एकमेकांवर प्रेम होते आणि त्यांचे नाते सुमारे 2-3 वर्षे होते. दोघांनीही अभ्यास केला त्याच कॉलेजमध्ये आणि अरुण वर्मा शोभाचे ज्युनियर होते. पण शोभाला अरुणसोबत लग्न करायचे होते. पण एक दिवस शोभाच्या वडिलांना शोभा आणि अरुणच्या प्रेमाची माहिती होते आणि ही गोष्ट कळताच शोभाचे वडील जुळवून घेतात. तिच्या शेजारी राहणाऱ्या गिरीश सोबत तिचे लग्न झाले, कारण त्याला माहीत होते की गिरीश चांगला नवरा आहे आणि चांगल्या कुटुंबातला आहे. त्यामुळे शोभासाठी हे नाते खूप चांगले होईल असे त्याला वाटले आणि काही दिवसांनी त्याने शोभाला गिरीश सोबत लग्न लावले. पण शोभाला गिरीश अजिबात आवडला नाही, कारण गिरीश एक साधा मुलगा होता. पण शोभाला जरा जास्तच लाईफस्टाईल आवडली आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे गिरीश तिच्या आवडीचा नव्हता, कारण तिने अरुण वर्माला पसंत केले होते स्वतः. पण तिच्या वडिलांच्या दबावाखाली तिने गिरीशशी लग्न केले. पण ती या लग्नात अजिबात खुश नव्हती आणि एंगेजमेंटच्या दिवशीच शोभाने तिच्या ब्युटिशियनला सांगितले होते
की मी या मुलाशी लग्न करणार आहे, पण तिच्याशी कधीच लग्न करणार नाही. शोभा म्हणाली होती की एकतर मी लग्नाच्या दिवशीच पळून जाईन, मी जाईन की गिरीशला मारून टाकेन. शोभा तिच्या एंगेजमेंटनंतर खूप नाराज झाली होती आणि दुसरीकडे ती अरुण वर्माशी सतत बोलत होती याबद्दल फोनवर. आणि मग शोभाने गिरीशला तिच्या मार्गावरून दूर करण्यासाठी असे काहीतरी केले. एक प्लान बनवला आणि शोभाने अरुण आणि त्याच्या मित्रांनाही या प्लानमध्ये सामील करून घेतले आणि ठरले की त्या रात्री शोभा गिरीशला जेवायला घेऊन जाईल आणि त्यानंतर ती गिरीशला या एअर व्ह्यू पॉइंटवर घेऊन येणार होती. आणि रात्रीची वेळ असल्याने हा खून सहज पार पडेल, कारण ती जागाही निर्जन असेल. आणि त्याच प्लॅनिंगनुसार शोभाने गिरीशला जेवायला सांगितले आणि ठरल्याप्रमाणे तिने गिरीशला त्या फ्लाईट लँडिंगच्या ठिकाणी आणते. त्यानंतर ती त्याला मुद्दाम एका कोपऱ्यात उभी करते आणि काही वेळाने अरुण वर्मा आणि त्याचे मित्र तिथे पोहोचतात आणि त्यांनी लगेचच मागून गिरीशवर हल्ला केला आणि नंतर तेथून पळ काढला. पण या चौघांना अटक करण्यात आली. हत्येनंतर 50 दिवसांनी आणि तब्बल 6 वर्षांनंतर कोर्टाने शोभा आणि या हत्येतील सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात पोहोचले, पण हायकोर्टाने त्यांची शिक्षा कायम ठेवली. अशा प्रकारे तिचा आनंद शोधण्यासाठी या मुलीने त्या निरागस सॉफ्टवेअर इंजिनियरला तिच्या आईवडिलांपासून कायमचे दूर ठेवले. मित्रांनो, या संपूर्ण घटनेबद्दल तुमचे मत काय आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आमची मेहनत आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही जर अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.